तर चालू सामना आपण पाहतोय विनर विपक्ष विनर. पहिल्या फेरीचे दोनही विजेते संघ आहेत. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ एमजी फायटर्स काटमदेव वनवली, दुसऱ्या बाजूला एमके फायटर्स कुरोळ. सो गोलंदाज रेडी, बॅट्समन रेडी, अंपायर्स रेडी. लेट्स प्ले. पहिला चेंडू, पहिला चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा चेंडू होता. इथे फंबल झालाय, स्लिप मधला क्षेत्ररक्षक चेंडू निसटलाय, परंतु इथे चांगलं कव्हर अप केलेलं आहे. जवळपास चौकार होऊ शकला असता. तिथे निश्चितपणे 3 धावा ज्या आहेत आपल्या संघासाठी अडवलेल्या आहेत, रोखल्या आहेत. धावसंख्येत आपण पाहतो एका धावेने अर्थात सुरुवात झाली, श्री गणेशा झालाय एमजी फायटर्स काटमदेव वनवली या संघाचा. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे पुन्हा एकदा वळूया. तिथे आदरणीय प्रदेशजी कर्णेकर यांचा यथोचित मान सन्मान सत्कार जो आहे आपल्या संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. वळतोय खेळपडीकडे. इथे एक मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. डीजे संघमालक सुभाषजी गायकर यांनी हे गाणं स्वतः बनवलेलं आहे. मी गायकाचं नाव सुद्धा सांगेन, परंतु एक सुंदर सुमधुर गाणं आपण नुकतंच ऐकलं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी. डीजे मास्टर. वळतोय पुढचा चेंडू. गौरव ऑन द मार्क. यावेळी ब्लॉक लाईनचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. अतिशय वेगाने सरसावला होता. चंदू शेळकेंचे ह्यांच्या हातामध्ये चेंडू विसावेल, अडवला जाईल. तत्पूर्वी आपण पाहिली धावफलकावर कोणती हालचाल नाहीये. तर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू डॉट. अशा पद्धतीने 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा षटक ऑन द मार्क. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टंप लाईनला टाकलेला चेंडू होता. चेंडू हवेत मात्र तरंगलाय. चेंडूच्या खाली स्वतः संघमालक निलेशजी कारलेकर आणि ते तू मे कोण घेणार, तू घेणार की मी घेणार, या संभ्रमामध्ये आपण पाहिलं एक बहुमूल्य विकेट मात्र निसटलाय. जीवदान मिळतंय आकाश पाटील याला. स्वरूपात 2 धावा सुद्धा धावफलकावर जमा होतील. धावसंख्या होईल बिनबाद 13. याच पद्धतीचं जीवदान जे आहे मागच्या सामन्यात सुमित पाटील याला मिळालं होतं. विनय पाटीलने तो झेल सुटला होता आणि सोडला झेल आणि अर्थात मॅचसुद्धा आपल्या हातातून सोडली होती असं म्हटलं तरी चालेल. तर यावेळी आपण पाहूया जीवदानाचा फायदा आकाशला उठवता येईल का. पुढचा चेंडू. यावेळी मात्र संयम दाखवलाय. हलक्या हाताने चेंडू मात्र टोलावलाय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आणि 1 धाव जमा करून स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवली आहे आकाश पाटील यांनी. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. अतिशय सुंदर सुरुवात. जर एमजी फायटर्स काटमदेव वनवली संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर एक संयमी सुरुवात किंवा एक दमदार सुरुवात म्हटलं तरी चालेल. एक चौकार आणि षटकार सुद्धा या ओव्हरमध्ये आला होता. जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येणार आणि ते आलेच होते. यानंतर येणारं षटक सुद्धा पॉवर प्लेचाच असणार आहे, परंतु आणखीन एक एक्स्ट्रा फिल्डर जो आहे हा बाउंड्री लाईनच्या नजीक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन येईल एमके फायटर्स कुरुळ संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रणय धसाडे. पाहायला गेलं तर एक लांबलचक बॅटिंग लाईनअप तर आहे एमके फायटर्स कुरुळ संघाचा, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहतोय गौरव पाटील असोत, प्रणय धसाडे असो, चंदू शेळके असे अनुभवी आणि उच्च दर्जाचे गोलंदाज सुद्धा आहेत. तर दुसऱ्या बाजूला एमजी फायटर्स काटमदेव वनवली संघ सुद्धा एक खोलवर फलंदाजी असणारा संघ आहे. या संघाचा संघ नायक संकेत नॉन स्ट्रायकर एंडला आहे. इथे पंचांनी नाराजी दर्शवली. डाव्या यष्टीच्या हलकासा बाहेर चेंडू भरकटला. त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी पाठवण्याचा इरादा सुद्धा होता आकाशचा, परंतु मिस झालाय. परंतु अवांतर स्वरूपात का होईना धावसंख्येत 1 ने मात्र वाढ झाली आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पद्धतीचा, परंतु गतीमध्ये बदल, वेगामध्ये बदल. जसं आपण म्हणतो
दैनंदिन आयुष्य असो किंवा खेळ, तुम्हाला वेगापेक्षा दिशेला महत्त्व देणं गरजेचं असतं. इथे वेग आणि दिशा जर पाहिलं अतिशय योग्य होती. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न सुद्धा नव्हता. गती बदल केला आणि त्यात परिणाम स्वरूपात आकाश मात्र बीट झाला. धावसंख्या स्थिरावली. बिनबाद 15. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या एसटी टार्गेट केलेला चेंडू होता, परंतु पिकअप शॉट. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. आपण पाहतो खेळपट्टीवर आदळला, त्याला पिक केलं आणि जस्ट फ्लिक केलं स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. आकाश एखादी फलंदाजी करतोय, त्याची बॅट नक्कीच चांगल्या टचमध्ये दिसतोय. इथे सुद्धा चेंडूला लॉफ्ट केलंय लॉंग ऑफच्या वरून. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा निलेशजी कारलेकर बनून राहतील प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. गाणं स्वतः पुरस्कर्ते आहेत सुभाषजी गायकर. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू आहे आणि काय घडलं, काय बिघडलं. थोडीशी नजर लागली, दृष्ट लागली म्हटलं तरी चालेल. एक सोपा झेल देऊन आकाश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. इथे आपला बहुमूल्य विकेट मात्र त्यांनी गमावला. वन मॅन शो सुरू होता. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं जवळपास 39 धावा आकाशच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्याला सामनावीर सुद्धा जाहीर केलं गेलं होतं. इथे सुद्धा जर पाहायला गेलं तर 2-3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक चौकार सुद्धा आला. वैयक्तिक खेळीची माहिती देतोय. 25 धावा वैयक्तिक 9 चेंडूमध्ये आकाशने जमा केल्या आणि आपली कामगिरी जी आहे ही जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने त्याने पूर्ण केली आहे. उर्वरित जबाबदारी जी आहे ही उर्वरित खेळाडूंना नक्कीच करायची आहे. नवीन बॅट्समन मयूर जाधव ठरल्याप्रमाणे वनडाऊनची जागा घेतोय. तर संकेतच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर संघाचा कर्णधार आहे. कोणताही संघ असो संकेतला कर्णधार पद हे दिलं जातं. मग तो PPF कुरुळचा संघ असो, म्हात्रे ब्रदर्स असो किंवा नुकताच MG फायटर्स संघ आपण पाहतोय. तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संकेतचा क्रिकेटिंग ब्रेन, त्याची बौद्धिक क्षमता, क्रिकेटचं त्याला नॉलेज आहे, क्रिकेटचा खेळ कसा चालवायचा. मग फलंदाजी करताना पहिला चेंडू खेळणं, सलामीला येणं, त्यानंतर गोलंदाजी करताना पहिलं षटक हाताळणं, ही सर्व जबाबदारी संकेत स्वतःवर घेत असतो आणि त्याच पद्धतीने तो आपण पाहतोय आतापर्यंत खेळ दाखवतोय. इथे पाहतोय सुंदर फटका, टेक्निकल ड्राईव्ह आपण पाहायला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये जे प्रणय म्हात्रे याच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव मात्र ॲड होईल. तर दरम्यान मी एक पारितोषिकाची अनाउन्समेंट करतोय. द्रोणा ट्रॅव्हल्सचे मालक सतीशजी भोईर यांच्या माध्यमातून प्रणय धसाडे याला ₹100चं पारितोषिक आलेलं आहे. तर ते आमच्याकडे जमा झालंय. सामना संपल्यानंतर प्रणयनं ते नक्कीच घेऊन जायचं आहे. वळतोय खेळपट्टीकडे. इथे पुन्हा एकदा हलकासा फक्त दिशामध्ये भरकटताना आपण प्रणय धसाडे याला पाहिलं. एकाच संघातून खेळणारे दोनही खेळाडू आहेत. मग तो संकेत पाटील असो किंवा दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा प्रणय धसाडे असोत. PPF कुरुळ संघाचे प्रमुख सदस्य आणि महत्त्वाचं म्हणजे दोनही सलामीला येणारे खेळाडू आणि दोनही पहिलं आणि दुसरं असं सलगचं षटक टाकणारे खेळाडू आहेत. त्यामुळे एकमेकांचा खेळ जो आहे हा खऱ्या अर्थाने ठाऊक असणार आहे. इथे सुंदर फटका, टेक्निकल ड्राईव्ह, सेवक स्टाईलमध्ये चेंडू ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूच्या मागे प्रणय मात्र चेंडू अडवणार, फेकणार. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. जसं आपण म्हणतो की आंखों ही आंखों में इशारा हो गया आणि पलक झपकते ही रन पुरा हो गया. तर 2 धावा दोघांनीही चांगलं कॉर्डिनेशन, कॉम्बिनेशन, आय कॉन्टॅक्ट करून संकेत असो आणि मयूर असो यांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक सांगतोय 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं नुकताच पूर्ण झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा. अशा पद्धतीने
MG फायटर्स काटमदेव वनवली संघ आतापर्यंत 31 या धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे. एक चांगली टोटल म्हणावी लागेल. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये अजूनही संपूर्ण 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर या उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीचा खेळ होणार. मागच्या सामन्याची 70ची टोटल गाठली होती वनवली संघाने. तिथंपर्यंत पोहोचण्याचा एक मनसुबा जो आहे हा खऱ्या अर्थाने असणारच आहे. कारण दुसऱ्या संघाचा जर विचार केला विरोधी संघाचा तिथे सुद्धा एक मोठी लाईनअप आहे. तर त्याला अनुसरून बॅटिंग आतापर्यंत सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल. इथे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. तर मागच्या सामन्याचे दोन्ही विजेते संघ आहेत त्यामुळे चांगला खेळ होणार. एक दर्जाचा खेळ होणार यात मात्र शंका नाही आहे. मयूरने अर्थात आपला विकेट मात्र गमावला. एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये जसं आपण पाहिलं की 38ची मर्यादा मात्र संपली होती. तिसरं षटक सुरू झालं होतं. फिल्डिंग जी आहे पसरली होती आणि कावकराच्या क्षेत्रामध्ये मनीष शेळके जो फिल्डर उभा केला होता त्याच्या हातात झेल जो आहे हा देऊन मयूर मात्र तंबूत परततोय. पहिला चेंडू होता गौरवचा षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक षटकाचा अहवाल जर घेतला तर गौरवचं हे दुसरं षटक. पहिल्याच चेंडूवर गौरव उजवा ठरतोय त्याला यश मिळतंय. वळतोय पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क पुन्हा एकदा गौरव पाटील. ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज सुमित पाटील. पाटील टू पाटील. डाव्या एसटीच्या बाहेर दिशा भरकटणारा चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंच नाराज नाखुश. जमिनीला दोनही हात समांतर करून या चेंडूला अवैध अर्थात वाईड घोषित केलंय. धावसंख्येत 1 ने भर. धावा झाल्या 2 बाद 32. 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे बघा इथे बघा इथे बघा फटका फसलेला आहे परंतु झेल सुद्धा निसटला आहे. आणखीन एक चूक मोठी चूक. यावेळी झेल सोडणारे क्षेत्ररक्षक आहेत स्वतः संघ मालक निलेशजी कार्लेकर. जसं आपण म्हणत आलं की मित्रांनो चुका करा 1000 चुका करा. एकच चूक 1000 वेळा करू नका. ही मात्र चूक पुन्हा एकदा होते. याच्या आधी सुद्धा झेल निसटला होता. पुन्हा एकदा झेल निसटलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 33 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गौरव असेल बॉलिंगच्या क्षेत्रामध्ये आपला रनअप घेताना. कॅप्टन टू कॅप्टन हे बॅटल आहे. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला होता. नक्कीच एक लकी स्वरूपात आपण पाहतोय. हा जर चेंडू स्टंपवर लागला असता तर जवळपास विकेट सुद्धा होऊ शकला असता. परंतु लक फॅक्टर जो आहे हा संकेतच्या बाजूने पाहायला मिळतोय. धाव निश्चित मिळालेली नाही परंतु संकेतने सुद्धा क्रीजवर राहणं तेवढंच अपेक्षित असणार आहे गरजेचं असणार आहे. जर MG फायटर्स काटमदेव वनवली संघाचा जर विचार केला तर अजूनही आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅप्टन टू कॅप्टन संकेत गौरव टू संकेत. इथे ओव्हरपिच त्यांचा चेंडू चेंडू भिरकावलाय लांबच्या क्षेत्रामध्ये. चेंडूच्या मागे आस्वाद. चेंडूची अडवणूक करेल फेक करेल तत्पूर्वी धावफलकावर 1 धाव मात्र ॲड होईल. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर धावफलक थोडासा का होईना थांबवला गेलाय. मात्र 3 धावा या ओव्हरमध्ये ॲड झाल्यात. एकूण 4 चेंडू जे आहेत हे आतापर्यंत पूर्ण झालेत. इथे बघा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅक टू द पॅव्हेलियन फलंदाज सुमित पाटील. बोल्ड आउट झालाय. त्रिफळाचीच झालाय. याच्या आधी राज तुरे माझ्या मते त्रिफळाचीच झाला होता आणि त्याच्या पाठोपाठ जर पाहिलं सुमित पाटील हा मात्र दुसरा फलंदाज जो बोल्ड आउट झालाय. नवीन फलंदाज बॅटिंग लाईन मार्कवर पाहायला मिळेल चेतन गायकर ब्रँड फ्रॉम काटमदेव वनवली. आपल्या घरच्या संघातून खेळताना पुन्हा एकदा आपण त्याला पाहणार आहोत. मागच्या आठवड्यातच जी मोरिया मल्ल्यांची ग्रामीणची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा मालिकावीर. संपूर्ण स्पर्धेत 73 धावा 3 विकेट ज्याने आपल्या नावे केल्या होत्या. तर एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेत पाहिली होती. तर तोच खेळ NSC खानावच्या मैदानावर GPL स्पर्धेमध्ये सुद्धा
होणं अपेक्षित असणार आहे, तर तसा खेळ होणार का पाहूयात. अंतिम चेंडू असेल गौरवच्या षटकातला, षटक क्रमांक 3. 3 बाद 34 ही आतापर्यंतची धावसंख्या. शेवटचा चेंडू प्री डिटरमाइंड शॉट सफल झाला होता. थोडंसं अंगलट येऊ शकलं असतं कारण चेंडू स्टंप लाईनला नव्हता. हे भाग्य होतं चेतनचं. चेंडू गेलाय वाईड स्वरूपात. एक धाव अर्थात जमा होतीये. धावसंख्या होईल 3 बाद 35. गौरवचं अजूनही षटक सुरू आहे. काहीशे वाईड चेंडू सुद्धा आलेत, परंतु नक्कीच चांगलं षटक. पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड शॉट. बॅटच्याकडे चेंडू लागला, अतिशय वेगाने सरसावतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषेबाहेर. जबरदस्त चौकार. सुप्रसिद्ध गायक श्री मंगेशजी थोटे यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं जे आहे हे गायलं गेलंय आणि स्वतः ह्या गाण्याचे पुरस्कर्ते आहेत सुभाषजी गायकर, संघाचे संघमालक. एक दर्जेदार गाणं प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी. तसेच दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळी विकेट घेईल वनवली संघ त्यावेळी सुद्धा हे गाणं सातत्याने वाजवलं जाईल. प्रेक्षकांना नक्कीच मी या गाण्याचा आनंद घेण्याची विनंती करतोय. तर दरम्यान 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानात पाहायला मिळेल. तुम्हाला 2.5 मिनिटाचा अवधी सुद्धा दिला जाईल. याची दोनही संघांनी दखल घ्यायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 39 ही धावसंख्या आपल्याला स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते. अजूनही तब्बल 12 चेंडू जे आहेत ह्या इनिंगमध्ये शिल्लक असतील आणि या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 किंवा त्याहून अधिक 30 धावा जरी झाल्या तरी सुद्धा 60, 65 किंवा 70 हा धावफलक आपण इथे स्कोअरबोर्डवर पाहू शकतो. तर पाहूया कशा पद्धतीने खेळ रंगणार, काय घडणार, काय बिघडणार हे संपूर्ण सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर सज्ज होते. तुमच्या सर्वांच्या ओळखीचा परिचयाचा समालोचक प्रोफेसर के माझ्या समवेत माझे साथी समालोचक, आपल्या विभागच नव्हे आपल्या विभागाबाहेर ज्यांचं एक मोठं नाव आहे. यानंतर ते राजगड प्रीमियर लीगमध्ये पुणे येथे सुद्धा समालोचन करताना त्यांना आपण पाहणार आहोत निशांतजी पाटील. तसेच कोणतंही क्षेत्र असो, बैलगाडी, कबड्डी, कुस्ती, सर्वच विभागामध्ये अर्थात क्रिकेटसुद्धा या संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण सर्व खेळांमध्ये ज्यांचा आवाज सर्वत्र समालोचकाच्या भूमिकेत घुमत असतो असे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष निलेशजी पाटील. वळतोय षटक क्रमांक 4 जिथे गोलंदाज चंदू शेळके ऑन द मार्क असतील. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन द स्ट्राईक आपण पाहणार आहोत संकेत पाटील याला. पहिला चेंडू उलट्या हाताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया एक कॉल मात्र दिला गेलाय, परंतु अर्थात सुंदर रन मिटून द विकेट. बाईच्या स्वरूपात का होईना ही धाव मात्र ॲड झाली. तुतू मेमे थोडंसं सुरू होतं. अर्थात हे दोन्ही खेळाडू समोरासमोर खेळलेले नाही आहेत, मग चेतन असो किंवा संकेत, तरी सुद्धा एक चोरटी धाव मात्र या दोघांच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली. या एका धावेच्या स्वरूपात धावफलक पुन्हा एकदा सांगतो 40 ची टोटल मात्र गाठली गेले. अजूनही एकूण 11 चेंडू जे आहेत या इनिंगमध्ये शिल्लक असतील. षटकातील पुढील चेंडू इथे शफल होऊन चेतनने चेंडूला भिरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय. चेतन ब्रांडेड चौकार. पुढच्या चेंडूकडे वळूयात. चंदू शेळके अर्थात ऑन द मार्क असतील. यावेळी सुद्धा थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन वाईड लाईनच्या नजीक जाऊन हा चेंडू बॅटच्या मधोमध घ्यायचा होता. चेंडू मात्र निसटला. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला. हलकीशी सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. जसं आपण चंदू शेळकेला वारंवार म्हणत आलो की लोंबडीचा दिमाग किंवा एक चतुर चाणाक्ष बुद्धी त्याचा सातत्याने वापर मात्र केला जातोय. आपल्याकडे जो अनुभव आहे त्याचा वापर मात्र केला जातोय. फलंदाज जशा पद्धतीने स्टान्स घेतोय त्याला अनुसरून गोलंदाजी केली जाते. षटकातील पुढील चेंडू
आणखीन एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट पे डॉट म्हटलं तरी चालेल. एक बाउंड्री आल्यानंतर मात्र स्कोअरबोर्ड थांबलाय. चेंडूला अतिरिक्त वेग न देता जेणेकरून चेंडू खाली कसा राहील, स्टंप लाईनच्या खालोखाल कसा राहील, हा एक प्रयत्न चेंडूच्या माध्यमातून होतोय आणि त्यात बऱ्यापैकी यश मात्र त्याने संपादन केलंय. वळतोय पुढच्या चेंडूकडे. इथे बॅटच्या खालोखाल चेंडू घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अलॉंग द कार्पेट मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता संकेत याचा, परंतु एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. 4 षटकांचा खेळ सुद्धा यावेळी पूर्ण होईल आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर MG फायटर्स काटमते बनलेले संघ अर्थात आपली धाव फलक जो आहे हा जाऊन पोहोचतोय 3 बाद 45. मागच्या 2 ओव्हरमध्ये काहीसं का होईना धावफलक थोडासा स्टॉप झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 8 धावा आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या चंदू शेळके यांनी. तर शेवटचे षटक थोड्याच वेळात सुरू होईल. तत्पूर्वी मी अनाउन्समेंट करतोय उद्याची जी दिवस रात्राची स्पर्धा होईल त्या स्पर्धेमध्ये जे संघ सहभाग घेतील संघाची नावं मी घेऊ इच्छितोय. पहिला सामना असेल आई गावदेवी अंदोशी विपक्ष श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण. तदनंतर दुसरा सामना असेल अगस्त अर्थ मूवर्स उरसकृत जय बाबदेव भिरसे विपक्ष नवतरुण स्पोर्ट्स खानाव. तिसरा सामना असेल PS स्पोर्ट्स बेलोशी विपक्ष फुलारे ब्रदर्स उसर. त्यानंतर चौथा सामना असेल प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान गोठवडे विपक्ष अद्वैत 11 उसर. तर या सर्व संघांना मी विनंती करतोय की वेळेत हजर राहायचं आणि ही वेळ दिली गेली आहे आयोजकांच्या माध्यमातून स्वतः अध्यक्षांच्या माध्यमातून. हे सामने उद्या ठीक दुपारी 2:30 वाजता सुरू होतील, त्यामुळे सर्वच्या सर्व संघांनी वेळेत उभं राहायचं आहे ही विनंती. धन्यवाद. वळूयात पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. चांगलं कमबॅक केलंय म्हणावं लागेल MK फायटर्स कुरुळ या संघाने. ज्या पद्धतीने सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये खेळ जो आहे हा MG फायटर्स वनवली संघाच्या बाजूने चालला होता, त्यानंतर नंतरच्या 2 ओव्हरमध्ये मात्र त्यांनी सामना फिरवलाय, त्यांच्या बाजूने झुकवलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर चेतन झेलबा 2 तंबूत परतला. त्याची जागा घेईल नवीन फलंदाज कल्पेश मानकर. पुलरल्यांचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी अर्थात या चेंडूवर आक्षेप नोंदवलाय, नो घोषित केले या चेंडूला. तर हा चेंडू अर्थात नो असेल आणि आपली जी ठरलेली नियमावली आहे की यानंतर येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. त्यामुळे सर्व रसिकांना सांगू इच्छितोय की सर्वांनी उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर फ्री हिट मिळेल संकेतला. गोलंदाज असेल मनीष. फ्रीजच्या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सुंदर फटका आहे, शफल होऊन हा जोरदार प्रहार केला होता. या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे 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 आणि या प्रयत्नामध्ये जर पाहिलं तर कल्पेशला आत्महत्या करावी लागते, विकेट गमावा लागतोय. कल्पेश बॅक टू द पॅव्हेलियन. सर्वात बाद झाला. जर पाहायला गेलं तर संकेतला मागच्या 2 ओव्हरमध्ये पुरेशी स्ट्राईक मात्र आली नव्हती, कारण आकाश बाद झाल्यानंतर संकेतच्या खांद्यावर जबाबदारी होती. मागच्या 2 ओव्हरमध्ये पूर्णतः स्ट्राईकपासून संकेत सुद्धा वंचित राहिला आणि त्याला अनुसरून जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात संकेत मात्र स्ट्राईकवर येण्यात यशस्वी झाला, परंतु कल्पेश मात्र बाद होतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क मनीष शेळके, ऑन स्ट्राईक संकेत. इथे बघा फुलरल्यांचा चेंडू, फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक प्रणय धसाडे, झेल मात्र निसटतोय. जोरदार अपील. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. एक सांघिक कामगिरी. पाहूया कशा पद्धतीने कौल लागणार. ओव्हर टू थर्ड अंपायर. तर पंचांच्या माध्यमातून डिसिजन तर येईल. जर पाहायला गेलं तर इथे चेंडू हवेत तरंगला होता. प्रणय चेंडूच्या खाली धावत येत होता झेल टिपण्यासाठी, परंतु एक धाव कंप्लीट सुद्धा केली गेली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इरादा होता संकेतचा आणि त्या प्रयत्नामध्ये का होईना धावबाद होण्याची एक नामुष्की जी आहे ही ओढावलंय.
संकेत पाटील याच्यावर, तर काय डिसिजन असणार ते पाहण्याजोगं असेल. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता. आणि बाद माझ्या मते इथे बाद घोषित केले पंचांनी. संकेत पाटील याला एक मोठा हादरा, एक मोठा मासा गाळायला लागलाय. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. आपण धाव फलकावर पाहू शकतो नवीन फलंदाज जीवन म्हात्रे पुन्हा एकदा वनवली गावाचा खेळाडू आहे. मागच्या वेळी जर पाहिलं, मागच्या आठवड्यात क्वालिफायर राऊंडचा सामना होता मोर्या मल्यांच्या स्पर्धेत मल्यांच्या मैदानावर. तिथे सामना फसला असताना शेवटच्या 2 चेंडूवर ज्याने 2 षटकार ठोकले होते आणि वनवली संघाला विजयी होण्यासाठी नक्कीच योगदान दिलं होतं, तोच जीवन म्हात्रे पुन्हा एकदा खानावच्या मैदानावर सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक असेल सामनाकार मनीषचा. फुल टॉस चेंडू आहे, चेंडू हवेत मात्र टोलावण्यात अपयशी ठरलाय. अर्थात झेलबाद स्वरूपात पुन्हा एकदा आणखीन एक विकेट. जीवन बॅक टू द पॅव्हलियन. दोन पराभूत संघ जे आहेत त्यांना आणखीन एक संधी आपण देणार आहोत. विरोधी संघाची नावं सांगतोय. विनय स्टार देऊळ बिरसे विपक्ष, युगांश योगेश गुजर पुरस्कृत, श्री सिद्धिविनायक पुणे. दोनही संघांच्या कर्णधारांनी त्वरित टॉस बॉक्सपाशी यायचं आहे, कारण जवळपास हा डाव जो आहे हा समाप्त होत आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. तत्पूर्वी मी पुढील सामन्यासाठी जे विरोधी संघ आहेत त्याच्या दोनही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय की टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. सिद्धिविनायक पुणे विपक्ष, विनय स्टार देऊळ बिरसे. नवीन बॅट्समन सनी आला होता, परंतु सनी आला आणि सनी गेला. बॅक टू द पॅव्हलियन. आणि 8 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानावर येईल नवीन फलंदाज दुर्वेश. आपण क्रीजवर पाहणार आहोत जो नवीन फलंदाज. शेवटची 3ही षटकं जर पाहिली तर एम के फायटर्स क्रूजच्या बाजूने जे आहेत ही आपल्याला पाहायला मिळाली, जिथे गोलंदाज पूर्णतः वर्चस्वी ठरले. सातत्याने विकेट जे आहे हे खर्ची केले गेले आणि त्याच्या परिणाम स्वरूपातच आपण पाहतोय धाव फलक जो आहे हा नक्कीच थांबला गेलाय. तर अंतिम चेंडू असेल तर या चेंडूवर काय होणार, या चेंडूवर मोठा फटका येणार का? दुर्वेश सज्ज होतोय हा चेंडू खेळण्यासाठी. थोडीशी फिल्डिंगची जमावट जी आहे किंवा व्यूहरचना जी आहे अजून केली जाते. तर अंतिम चेंडू होता. इथे सुद्धा आपण पाहतोय धाव दिली गेलेली नाही आहे. आणखीन एक डॉट चेंडू आपण पाहिला आणि 5 षटकांचा खेळ ज्यावेळी पूर्ण झाला त्यावेळी आपण पाहिलं एम जी फायटर्स काटमते वनवली संघाची आतापर्यंतची धावसंख्या किंवा अंतिम धावसंख्या 8 बाद 49, 49 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. तर सांगायचं झालं तर 30 चेंडू आणि 50 धावा कंप्लीट कराव्या लागतील. संघाचं नाव असेल एम के फायटर्स करोड. दुसऱ्या सत्राचा खेळ थोड्याच वेळात सुरू होईल. मी तत्पूर्वी विनंती करतोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा पुकारा देतोय, अनाउन्समेंट करतोय. कुमार युगांश योगेश गुजर पुरस्कृत, श्री सिद्धिविनायक पुणे विपक्ष, विनय स्टार देऊळ बिरसे. दोन्ही संघाचे कर्णधार जे आहेत त्यांनी टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. तसेच निशांजी पाटील यांना विनंती करतोय की नाणेफेक करून घ्यायची आहे. शुभम पाटील मला एका बाजूने येताना दिसतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विघ्नेश पाटील. हे दोनही कर्णधार टॉस बॉक्सपाशी येताना. आपली जी ठरलेली नियमावली आहे की आपण पहिल्या सत्राच्या
समाप्तीनंतर जो मध्यंतर असतो त्या मध्यंतरामध्ये नाणेफेक करवत असतो, तर ही नाणेफेक पुन्हा एकदा केली जाते. ओव्हर टू निशांत पाटील. हॅलो. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, एका बाजूला माझ्या समवेत अर्थातच विनेश देवभेरसे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक कुणे, म्हणजे एका बाजूला योगेश गुजर तर दुसऱ्या बाजूला विनय शिपाई. या दोन संघादरम्यान, या दोन संघ मालकादरम्यान ही लढत असणार आहे. आणि निशिकांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खरं तर दोन्ही संघांसाठी ही डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच आहे. कॉल असेल विघ्नेशचा. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय विनेशचा देवभेरचे संघ. आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. पहिल्या सामन्यामध्ये शिवम असं काय घडलं की त्या गोष्टींवरती तुम्हाला आता सुधारणा करण्याची गरज आहे? पहिल्या गोष्टीमध्ये आमच्या टीमला कुठे मागे राहण्यासारखं मी स्वतःवर जबाबदारी घेतो की मी कमी पडलो आमच्या टीममध्ये 100%. कॅप्टनची भूमिका पार पाडतोयस आणि आता काय संदेश देशील? कशा पद्धतीने ही मॅच जिंकायची आहे? कशा पद्धतीने प्लॅनिंग आहे किंवा खेळाडूंना काय संदेश देशील? पहिले तर मिसफिल्ड कमी करू. पहिल्या मॅचमध्ये थोडी मिसफिल्ड झाली, त्यामुळे पण आम्ही बॅकफुटला गेलो होतो. आता फिल्डिंग चांगली करून त्यांना कमीत कमी रन्स देऊन रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. शेवटला प्रश्न असेल की आपण पाहिलं तर आता या ठिकाणी अर्थातच अध्यक्ष असतील, आपले उपाध्यक्ष असतील, किंबहुना संपूर्ण कोर कमिटी असेल, याने अगदी अथांग मेहनत घेतली आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सीझन 4 अगदी धूमधडाक्यामध्ये आनंदानं गुण्यागोविंदानं पाहतोय. तर नक्कीच आपल्या कोर कमिटीबद्दल काय मत आहे? कमिटीबद्दल बोलायचं झालं तर डे नाईट मॅच करणं सोपं नाही आणि त्यांची जी काही थोडीशी कमिटी आहे किंवा ते थोडे लोक आहेत, त्यांनी 4-5 दिवसच त्यांच्या इथे टाईम होता, त्यात त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की एवढ्या चांगल्या मॅच आम्ही करू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण अर्थातच शुभम पाटील माझ्या समोर होतात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. विनेश देवभेरसे ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तर या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी घेऊन चालतोय निलेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद निशान. सामना सुरू होतोय. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना एमजी फायटर्स काठमदेव वनवली संघाने 49 धावा केल्या, तर जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे. तर पाहूया एम के फायटर्स कुरुल या संघापुढे 50 धावांचं आव्हान आपण पाहतोय. कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होणार हे निश्चितच पाहायला मिळेल. दोन्ही दिग्गज संघ आमने सामने आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 घेऊन येणार आहे गोलंदाज संकेत पाटील. इथे मात्र सामना सुरू झाला. आपण पाहतो रनआउटची संधी होती. तत्पूर्वी आपण पाहतो एक बक्षीस या ठिकाणी येत आहे. सन्मान्य निनाद मांजरेकर सर यांच्याकडून सलामीची जी जोडी मैदानात खेळते, अर्थात गौरव पाटील आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर प्रणय दसाडी ही जोडी मैदानात आहे. दोन्हीपैकी कोणताही विकेट जर मिळवला गोलंदाजाने तर 200 रुपयाचा इनाम असणार आहे या गोलंदाजासाठी, अर्थात संकेत पाटीलसाठी. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. लाजॉब चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय. फार सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. खरं तर पहिल्या चेंडूवर सुद्धा विकेट झाली असती. थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला मैदानामध्ये. आपण पाहतोय संकेत पाटीलला मैदानात गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. फटका सजलाय. पाहूया झेल होणार का. चेंडू जातोय सीमापार. षटकार. कमॉन.
हॅलो, आणखी एक बक्षीस या ठिकाणी येते. सन्मान्य प्रदेश कर्णेकर यांच्याकडून विकेटची जर हॅट्रिक साधली गोलंदाजाने तर 500 रुपयाचं इनाम असणार आहे. धन्यवाद. धावफलकावरती 7 धावा येत आहेत. आपण पाहतोय जबरदस्त सामना दोन्ही संघांमध्ये. खरं तर पाहायला गेलं तर समन्वय पाहायला मिळेल. इथे मात्र एक सुरेख फटका आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. पाहूया. नो प्लस 4 अशा 5 धावा येत आहेत. जबरदस्त षटक. निश्चितच प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं ज्या ज्या वेळेला संकेत पाटील गोलंदाजीला येतो त्या त्या वेळेला मात्र टिचून मारा करत असतो. एक नो बॉल आला आणि नो बॉलवरती चौकार येतोय तर 4-5 धावांची भर पडते. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू घेऊन संकेत पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. जबरदस्त आसमानी फटका. चेंडू जातोय सीमापार. षटकार बिग वन. कम ऑन डीजे. एक एंडवर आपण पाहतोय प्रणयला अफलातून फलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा चेंडू. प्रयत्नांची पराकाष्ठा केली क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडू सीमा पार जातोय. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची झाली सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 24. गुणलेखकाचं वैशिष्ट्य काय असतं हे मला इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं धरणे गुरुजी सांगतायत की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा ह्या धावा येत आहेत. पहिल्यांदा धावा आल्या होत्या मनीष मानेच्या माध्यमातून 22 आणि तदनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत संकेत पाटीलच्या षटकामध्ये 24. तर बघा काय पद्धतीने अपडेट दिली जाते. जबरदस्त अफलातून गुणलेखक म्हणून धरणे गुरुजींची ओळख आहे. पहिल्या षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय पिंटे. आपण पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. एक अनुभवी गोलंदाज आणि अर्थात अनुभवी गोलंदाजाने काय करायचं तर विकेट मिळवायची. तर पाहूया इथे विकेट मिळवणार का. स्ट्राईक एंडवर गौरव पाटील. आहा असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक शोधला परंतु क्षेत्ररक्षकावरून चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन कडे 4 धावांसाठी. रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपरला मी विनंती करतोय चेक करायचं आहे. द्रोणा ट्रॅव्हलर्स कडून 200 रुपयाचा इनाम येतोय प्रणय धसाड्यासाठी. धन्यवाद.
चला तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. धरणे सर मला सांगतायत की जो एक मॅच झाला मनीष माने विरुद्ध करण असा सामना होता. करणने पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना मनीष मानेने मात्र 22 धावा खर्च केल्या होत्या. आणि तदनंतर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर संकेत पाटीलने 24 धावा खर्च केल्यात. हे पॉवर प्लेचा लेखाजोखा आहे. धरणे सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सर चेंडू नो बॉल आहे, नो बॉल आणि 4 धावा. धावसंख्या जाऊन पोचते 33 धावा धावफलकावरती लागत आहेत. एकतर्फी सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या सामन्यामध्ये काय घडतंय. 2 वेळा नो बॉल पाहायला मिळाला, 2 वेळा 5-5 धावा धावफलकावरती आल्या. तदनंतर मात्र आपण पाहतोय साईड लाईनचा रिव्ह्यू घेतला जातोय. पाहूया काय निर्णय असणार आहे, कशा पद्धतीने निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुल ते चिंचोटी आयोजित दमदार आमदार सन्मान्य महेंद्रशेठ दलवी पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 4. नो चेंडू का सर, नो बॉल, फ्री हिट आहे. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन पिंट्या येतोय. आहा लाजवाब चेंडू, तेज तर्रार वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला आपण वाईड यॉर्कर म्हणतो. फार सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू मैदानात पाहायला मिळाला. सामना थोडा एकतर्फी जाताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत धावफलकावर धावा पाहिल्या तर 34 धावा आहेत. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. सहा धावांसाठी फटका सजलाय, स्विच इट केलंय या चेंडूला. कम ऑन डीजे. 40 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते मैदानामध्ये. आपण पाहूया क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडू. इथे खरं तर मेजवानी होती. कम ऑन डीजे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. गोलंदाज आपण पाहतोय पिंट्याला. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी मैदानात त्याने साकारली. पाहूया काय घडणार या सामन्यामध्ये. 40 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वीस चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. खरं तर आपण पाहिलं MG फायटर्स काटमदेव वणवली संघ फलंदाजी करत होता. 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा होत्या. तदनंतर मात्र वापसी पाहायला मिळाली. गोलंदाजांमध्ये अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारल्यानंतर धावसंख्येचा रोख मात्र जो होता तो रोखला गेला. पाहूया राईट हँड वरती विकेट मारा करतोय पिंट्या. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून मारा करत असताना जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा आपल्याला तसाच चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय, दिशा बदलतोय. चेंडूमध्ये वेग तेवढा नव्हता, परंतु निश्चितच पडल्यानंतर दिशा बदलणारा चेंडू पाहायला मिळाला. डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर चंदू शेलके.
रनआउटची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. अर्थात खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. एक एक धाव ही संघर्षाची असणार आहे इथे आणि तुम्ही प्रत्येक चेंडूवर आपण इथे पाहतोय. जर डॉट चेंडू निघाला तर निश्चितच या सामन्यामध्ये आपण वापसी करू शकतोय. हे माहीत असताना सुद्धा इथे मात्र रनआउटची संधी घेतली नाही. अर्थात षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 24. षटक क्रमांक 2 होतं कल्पेश मानकर अर्थात पिंट्याचं. या षटकामध्ये धावा आलेल्या 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 41. 41 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू 9 धावांची गरज. 18 चेंडू 9 धावांची गरज असताना गोलंदाज आलेला आहे सनी पाटील. सनी पाटील गोलंदाज मैदानात आपण पाहतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल इथे. एखादा करिश्मा, एखादा चमत्कार होणार का? काय घडणार या सामन्यामध्ये? कोण जिंकणार, कोण हरणार? इथे तर आपण पाहायला गेलो तर एकतर्फी सामना MK फायटर्स कुरुल संघाकडे मात्र झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडत असतं. तर पाहूया काय घडणार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज सनी पाटील. चला कृपया वेळेचं भान ठेवायचं आहे. राईट हँड वरती विकेट मारा करतोय. इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू येतोय निर्धाव. फार सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. खरं तर डावखुरा फलंदाज आहे आणि कोणत्या टप्प्यावर त्याला खेळवायचं हे निश्चितच जाणून असणारा सनी पाटील मैदानात आपण पाहतोय. पहिला चेंडू निघालेला आहे निर्धाव. पाहूया या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. लाज ऑफ गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. फार सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च झाल्या. धरणेगुरची पाहायला मिळतो एक चमत्कार थोडासा. इथे जर एखादी विकेट किंवा आणखी 2 चेंडू डॉट निघाले तर सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम मात्र गोलंदाज करताना आपल्याला दिसतोय. आणखी एक चेंडू आपण पाहतोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय सनी पाटीलच्या माध्यमातून. चंदू शेलके सारखा फलंदाज मैदानात असताना आपण पाहतोय 3 चेंडू निर्धाव येत आहेत. स्ट्राईक एंडवर बॅटर, डावखुरा फलंदाज. अनेक गोलंदाजांना त्याने बॅकफुटवर ठेवलं. तो फलंदाज मात्र 3 चेंडू निर्धाव घालवतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणखी एक चेंडू आपण इथे पाहतोय. फार सुंदर चेंडू. पाहूया सर, फलंदाज बाद आहे ना? बाद आहे. बॅट कट आपण पाहतोय. कमॉन डीजे. क्लीन बोल्ड 3 झालेले आहेत तर 2 LBW झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 8 रनआउट. धन्यवाद धरणे सर, तुमच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना ही माहिती दिली जाते. खूप खूप धन्यवाद. सनी पाटीलचं षटक आपण पाहतोय. सलगचे 3 चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर मात्र चंदू शेलकेला बाद करण्यात यश आले. जबरदस्त अप्रतिम षटक. आतापर्यंत या षटकात देखील धाव खर्च केलेली नाही. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज रिव्ह्यू घ्यायचा आहे. नो बॉल साठी विनंती करतोय. चला थर्ड अंपर पंचांना विनंती असणार आहे. रिव्ह्यू घ्यायचा आहे.
सरपंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो बॉल आणि 4 धावाच्या 5 धावा येत आहे तर फ्री हिट असणार आहे. आहा काय क्षेत्ररक्षण झालंय, फारच सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळालं. या चेंडूवर येतोय चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने हा सामना विजयी होतोय MK फायटर्स कुरुळ संघ. हार्दिक अभिनंदन.